स्मार्ट गृहिणी म्हणजे काय? तर ती दिसण्यात स्मार्ट असावी असं अजिबात नसतं. फक्त दिसण्यामुळे स्मार्ट गृहिणी असं तुम्ही म्हणाल तर हे अगदी चुकीचं आहे. स्मार्ट गृहिणी म्हणजे काय असते हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया. स्मार्ट गृहिणी म्हणजे प्रत्येक कामाच्या मेजरमेंट व प्रत्येक कामाचा परफेक्शन. प्रत्येक कामात तुम्ही परफेक्ट असाल असं नाही. प्रत्येकाच्या आवडी वेगळी असतात, प्रत्येकाला वेगवेगळे छंद असतात. पण प्रत्येकाच्या लाईफमध्ये हाऊसवाईफला ह्या सगळ्या गोष्टींना सामोरे जावे लागतं. घराच्या सगळ्या जबाबदाऱ्या नकळत आपल्यावर येतात आणि त्या कशाप्रकारे स्मार्टली हँडल केल्या पाहिजे हेच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत पहा व आवडल्यास लाईक, शेअर व सबस्क्राईबही करा. तर स्मार्ट गृहिणी म्हणजे काय असते हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर आपली सगळ्या गोष्टींची पूर्वतयारी असली पाहिजे. आपल्या मंथली प्लॅनिंग आपली असली पाहिजे की मंथमध्ये आपल्याला काय काय लागणार आहे. सगळा बजेट आपण व्यवस्थित हँडल केला पाहिजे. कुठं वायफळ खर्च होतो आहे त्याच्याकडे लक्ष दिला पाहिजे. आपण आठवड्याला आपल्याला किती भाज्या व कोणकोणत्या भाज्या आपण करणार आहोत याचं आपण अगोदर प्लॅनिंग केलेलं असलं तर आपले बहुतेक काम सोपे जातात. त्याचमधील काही कामं आहेत की आठवड्याला आपल्याला कोणत्या भाज्या लागतात त्या आपण सुट्टीच्या दिवशी म्हणजे संडेला आणून ठेवू शकतो. निवडून त्याच दिवशी आपण त्या व्यवस्थित नीट करून ठेवल्या तर आपला तेवढाच वेळ वाचतो. त्याच्यानंतर आपण लसूण आल्याची पेस्ट करून ठेवू शकतो. त्याच्यामुळे उद्याच्याला जेव्हा आपण सकाळी भाजी करायला घेऊ तर लसूण सोलण्यासाठी आपल्याला 10 मिनटं तरी लागतात. म्हणजे जर आपण घाईमध्ये करणार असो तर आपण 1-2 घेतो, लसणाच्या पाकळ्या घेतो आणि लगेच करायला घेतो. तर सोललेला लसूण असेल तर आपण जास्त क्वांटिटीमध्ये टाकू शकतो. घाईत न आवरता सगळ्या गोष्टी प्लॅनिंगनुसार केल्या तर त्या व्यवस्थित होतात. मुलांनाही मग वेळ देऊ शकतो, त्यांचा अभ्यासही घेऊ शकतो. आणि स्मार्टली तुम्हाला सांगेल मी की जर तुम्ही उठल्या मोबाईल घेत असाल तर अगदीच चुकीचं आहे. 10 मिनटं स्वतःसाठी द्या, रिलॅक्स व्हा. काय करायचं आहे याचं अगोदर रात्रीच प्लॅनिंग करून ठेवा. उद्या काय भाजी करायची आहे रात्री जर 10 मिनटं तुम्ही किचनमध्ये आवरायला दिले, सगळं किचन आवरून व्यवस्थित भाज्या नीट करून ठेवल्या तर सकाळी उठल्या तुम्हाला त्या गोष्टींचा ताण येणार नाही व सकाळी घराचं काम करताना स्वतःकडे लक्ष देणं तेवढंच गरजेचं आहे. त्याच्यामुळे तुम्ही स्मार्ट आणि स्वीट दिसाल तर त्याच्यातल्या काही गोष्टी आहेत. आपण घरीच राहतो म्हणून फक्त तेच जे कपडे आपण बाहेर घालू शकत नाही घरी तर आहोत आपण, तसंच आपण राहतो. त्याच्यामुळे आपल्या एनर्जीमध्ये खूप इम्पॅक्ट पडतो. तर त्याच्यामुळे सगळ्यात पहिले आपण फ्रेश होऊन चांगले कपडे म्हणजे घरी आहोत म्हणून कसे पण कपडे घालून फिरणं हे चुकीचं मला वाटतं. तर आपण फ्रेश असू, आपलं मूड चांगलं असला तर आपण व्यवस्थित सगळ्या गोष्टींवर लक्ष देऊ शकतो. तर घरीही चांगल्यापैकी कपडे करा. त्याच्यामुळे सोशल मीडियापासून जेवढं होईल तेवढं लांब राहा. आपण स्क्रोल करत राहतो आणि दुसऱ्यांच्या लाईफला बघून आपण मनात करत असतो की माझी लाईफ अशी का नाही आहे. पण प्रत्येकाची लाईफ वेगळी असते. कदाचित ते सोशल मीडियावर तुम्हाला दाखवत आहेत ते सगळ्या गोष्टी खऱ्या नसू शकतात. मग आपण ह्या सगळ्या मॅनेजमेंट ठेवल्या, कोणत्या जागेवर सगळ्या गोष्टी आहेत. 10 मिनटं प्रत्येक रूमला द्यायचं. जर तुमच्याकडे 2 BHK रूम असेल तर प्रत्येक रूमला तुम्ही 10-20 मिनटं देऊन तसं काम मॅनेज करू शकता. त्याच्यानंतर ज्या त्या वेळेत ते काम करून घेणे अगदी योग्य आहे. कारण तुम्ही नंतर मग तुम्हाला उरलेला वेळ तुमच्या छंदांसाठी किंवा एक्स्ट्रा काही तुम्ही करत असाल घरात, म्हणजे जसं की तुम्ही काहीतरी बिझनेस असेल छोटा मोठा त्याच्याकडे लक्ष देऊ शकतात. फक्त घरात राहते म्हणून तसंच राहणं चुकीचं आहे. कशीही राहिली तर कोण मला बघणार आहे म्हणून ह्या गोष्टी आपण मनातून काढून द्यायला पाहिजे. आपण छान राहू तर मुलांचंही दृष्टिकोन आपल्याकडे बघण्याचं वेगळं होतं. आपण जर कसे पण राहू तर बघा तुम्ही जेव्हा आपण पॅरेंट्स PTMला जातो तर मुलांचं दुसऱ्यांकडे बघून ते आपल्याला जज करू शकतात की असंच तू का राहतेस तसं. मग आपणही काळाच्या नुसार बदललो पाहिजे. आपल्या राहणीमानामध्येही बदल घडवला पाहिजे आणि सगळ्या कामांमध्ये स्वतः लोड न घेता सगळ्यांना घरातल्यांना थोडे काम वाटून द्यायला पाहिजे. जसं की भाजी निवडणं, कपड्यांच्या घड्या करून देणं. मुलांनाही लहानपणापासून या सवयी असल्या की त्यांना नंतर तो जास्त लोड वाटत नाही स्वतःलाही व त्यांनाही. तर सगळ्यांची मदत घ्या आणि होईल तेवढं स्वतःकडेही लक्ष द्या. तर अशी असते एक स्मार्ट गृहिणी. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा व तुम्हाला कशाबद्दल व्हिडिओ आवडेल बघायला तेही सांगा.
तर भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. बाय.